नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा। यासाठी काय काय साहित्य लागतं, किती प्रमाणात घ्यायचे, काय नाही ते मी तुम्हा सर्वांना स्टेप बाय स्टेप सर्व सांगणार आहे। रेसिपी आहे एकदम साधी आणि सोपी आहे। याच्यात काही जास्त तुम्हाला साहित्य घ्यायची गरज नाहीये। हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये ऑलरेडी अवेलेबल असतं, त्याच्यामधूनच आपण ही रेसिपी बनवणार आहोत। या ठिकाणी बघा आपण दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्यांनी त्याचे साल काढून घेतली आहे। इथे आपण मटर घेतलेला आहे फ्रेश, ही शिमला मिरची, एक मोठ्या आकाराचा गाजर होता, त्याला आपण छिलून मस्त धुवून बारीक कट करून घेतलेला आहे। हे एक मक्याचं कणीस होतं एक, त्याचे आपण हे मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। या ठिकाणी आपण फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटीभर। या ठिकाणी आपण चीज घेतलेला आहे, त्याचा पण आपण वापर करणार आहोत यामध्ये। या ठिकाणी आपण चिली फ्लेक्स आणि हे पिझ्झा सीझनिंग 2 पॅकेट घेतलेले आहेत। 10-10 रुपयाला भेटतात कुठेही तुमच्या किराणा दुकानावरती। या ठिकाणी आपण घेतलेलं आहे ब्रेडचं पाकिट। हे आपण जिथे ब्रेड बनतात बेकरीमध्ये तिथून आपण हे आणलेलं आहे, म्हणून आपल्याला हे स्वस्तात पडलेलं आहे। हे आपल्याला भेटलेलं आहे फक्त आणि फक्त 50 रुपयाला। हे सँडविच ब्रेड आहे, एकदम फ्रेश, सकाळी सकाळी जाऊन घेऊन आलेलं आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण आता आलूला मॅश करून घेणार आहोत चांगलं। त्यामध्येच शिमला मिरची, गाजर, फ्रेश वाटाणे, मक्याचे दाणे, कोथिंबीर, चीज, पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त, थोडंसं काळी मिरी पावडर, मीठ तुमच्या चवीनुसार, कारण आपण याच्यामध्ये चीज टाकलेलं आहे, चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मीठ आपण इथे कमी टाकणार आहोत, भले आपण इथे दाखवलं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करायचं आहे। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची पण बारीक कट करून टाकू शकता। तर बघा मित्रांनो, मिक्स करून झालेलं आहे। चला तर मग आता पुढची स्टेप करू आपण। तर मित्रांनो बघा, आता आपण ब्रेड जे घेतलेले आहे, ब्रेडच्या चारी बाजूने आपण कट करून घेतलेलं आहे, चारी बाजू। आता आपण याला बेलण्याच्या सहाय्याने लाटणार आहोत। अदर एकदम जास्त प्रेशर नाही द्यायचा। आणि याच्यावरती असा ओला हात फिरवायचा पाण्याचा, म्हणजे त्याच्याने काय होणार, जे पण आपण आता याच्यामध्ये जे स्टफिंग करणार आहोत त्याला बाइंडिंग येण्यासाठी।
अशा प्रकारे. तर बघा आपले ब्रेड रोल बनवून रेडी आहेत. आता आपण याला तेलामध्ये तळणार आहोत. तेल चांगलं गरम झालं की आपण याला तेलामध्ये सोडायचा, थंड तेलात नाही सोडायचं. तर बघा तर मित्रांनो, आपले ब्रेड पकोडे रोल बनवून रेडी आहेत. बघा कशा प्रकारे बनलेले आहेत. आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. अशाच प्रकारे आता आपण दुसरी बॅच पण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. सुरुवातीला जो आहे आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा. नंतर जेव्हा आपण पलटी मारू ना, तेव्हा आपल्याला गॅस जो आहे लो टू मिडियम वरती ठेवून मस्त असं कुरकुरीत तळून घ्यायचे. बघा मित्रांनो, आपली ब्रेड रोल पकोडा बनवून रेडी आहे. हे बघा झालं ना, एकदम कुरकुरीत. अशाच प्रकारे तुम्हीही बनवा. सोबत आपण घेतलेली आहे टोमॅटो केचप. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यासोबत का असंही खाल्लं तरी चालेल. जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.